नमस्कार मंडळी. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी म्हणतात. कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते आणि ती देवी लक्ष्मीच्या जन्माचा दिवस मानली जाते. चंद्राच्या प्रकाशात दूध पितात आणि जागतो. कोण जागा आहे हे पाहत असतो आणि कोण जागरण करत आहे त्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात वास करत असते, अशी आध्यात्मिका आहे. समुद्रमंथनातून देवी लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. त्यामुळे या तिथीला धन किंवा समृद्धीसाठी विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात दूध पिण्याची प्रथा आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि त्याचे किरण अमृतमय मानले जातात. या दिवशी अनेक जण पौर्णिमा व्रत देखील करत असतात. शरद पौर्णिमेला केले जाणारे व्रत या कौमुदी व्रत असेही म्हणतात. कोजागिरी पौर्णिमा ही माता लक्ष्मी समर्पित आहे. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा त्याच्या 16व्या कलांमध्ये असतो आणि चंद्राचा प्रकाश यावेळी अमृततुल्य मानला जातो. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं वैशिष्ट्य हे वेगवेगळं असतं. या धार्मिक दृष्टीने ही कोजागिरी पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. उद्या सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला सकाळीच उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवा. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील आणि आपल्या कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही. तर तशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला उंबरठ्यावर ठेवायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे लिहा. चला तर बघूया आपण या व्हिडिओमध्ये काय आहे ते. तर हा उपाय आपल्याला उद्या सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला करायचा आहे. तर ती आपल्याला घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे. या कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ हा 6 ऑक्टोबरला दुपारी 12:23 होणार आहे आणि समाप्ती 7 ऑक्टोबरला मंगळवारी सकाळी 12:22 होणार आहे. तर उद्या स्थितीनुसार ही कोजागिरी पौर्णिमा 7 ऑक्टोबरला सोमवारी साजरी केली जाणार आहे आणि म्हणून तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच सोमवारी दुपारी 12:23 नंतर ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे. प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले जाते. कारण या दिवशी साक्षात माता लक्ष्मी ही भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येत असते आणि जो व्यक्ती जागरण करून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा उपाय करत असतो तर त्या व्यक्तीला माता लक्ष्मी धन, धान्य, समृद्धी प्रदान असते. उद्या कोजागिरी पौर्णिमेला ज्या घरातील स्त्री हा एक उपाय आवर्जून करते त्या घरात नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणून अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आणि त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असेल, तर तुमच्या घराची, मुलांची, पतींची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, एखादा उद्योग, व्यवसाय, व्यापार आहे त्यामध्ये अडचण येत असतील, हवा तसा पैसा उद्योग, व्यवसायामधून तुम्हाला मिळत नसेल, यामुळे घरामध्ये देखील हवा तसा पैसा येत नसेल किंवा कष्ट किंवा मेहनत करून पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने घरातून निघून जात असेल, म्हणजेच घरामध्ये पैसाच टिकत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही. घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं नाही, तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती, समृद्धी आणि सुद्धा गरजेचे आहे. जेव्हा आपल्या घरामध्ये घरातील सर्व सदस्यांमध्ये एकोपा असतो, एक आनंदाने आणि सकारात्मक वातावरण असते, तर यालाच महालक्ष्मी नांदणे असे म्हणतात.
आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये पैसा हवा तर आहे, परंतु घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील वातावरण अनुकूल असणं सुद्धा हे फार महत्त्वाचं असतं. आणि म्हणून महिलांनी आवर्जून पौर्णिमेला काही गोष्टी जर केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. कारण काही दिवसाचे महत्त्व हे खूप अधिक असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करतात आणि त्यामुळेच पौर्णिमेच्या दिवशी केलेले हे उपाय हे कधीच वाया जात नाही. हे जेव्हा खास उपाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करतो, तेव्हा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले आपल्याला जाणवत असतात. तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरातील सर्व वादविवाद, क्लेश, भांडणे, आजारपण हे देखील दूर होते आणि घरामध्ये माता लक्ष्मीही आकर्षित होते. सोबतच अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गाईचं कच्चं दूध, तसेच एक तुळशीपत्र आणि थोडीशी हळद, खडे आणि थोडंसं गंगाजळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. कारण या पौर्णिमेला स्नानाला अत्यंत साधारण महत्त्व दिलं जातं. या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती, पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करतात, परंतु प्रत्येकाला ते शक्य होत नाही. म्हणून घरच्या घरीच या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. यामुळे आपलं शरीर, मन, आत्मा हा पवित्र आणि शुद्ध होत असतो. आपल्या शरीरातील, मनावरील सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर होत असते. यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवाची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे. हळदीमध्ये गंगाजल टाकायचं आहे किंवा गुलाबजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे. नसेल तर पाणी टाकायचं आहे आणि त्या हळदीची पेस्ट करून तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. या दिवशी लक्ष्मी आपल्या घरी येत असते आणि हळदीचं लेपन उंबरठ्यावरती केलं तर ती आपल्या घरात अखंड वास करत असते. हळद ही लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. यानंतर तुम्हाला तुमचा मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि नंतर एका वाटीमध्ये हळद घेऊन त्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गुलाबजल टाकून याची पेस्ट करून तुम्हाला एक स्वस्तिक आपल्या घरामध्ये, देवघरामध्ये, त्याचबरोबर आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय दुपारी 12:23 करायचा आहे. कारण कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ हा दुपारीच होणार आहे, त्यामुळे तुम्हाला दुपारनंतर करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कलशामध्ये शुद्ध पाणी, पिण्याचं पाणी भरायचं आहे. पिण्याचंच पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल नसेल तर तुम्ही गोमूत्र टाकू शकता आणि एक चमचाभर हळद टाकायची आहे. आणि हे हळदीचं पाणी तुम्हाला तुमच्या घरच्या मुख्य प्रवेशद्वारावरती, उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे. हाताने शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते तुम्हाला तिथे पुसून काढायचं आहे. यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे. वाटीवर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे. कुंकवाचा गंध तयार केल्यानंतर उंबरठ्यावरती जे आपण हळदीचं लेपन केलेलं आहे त्या उंबरठ्यावरील डाव्या आणि उजव्या बाजूला तुम्हाला त्या कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकमधले 4 बिंदू आणि दोन्ही बाजूला 2 दंड घ्यायचे आहेत. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. स्वस्तिक काढल्याने घरातील लक्ष्मीची इडापिडा, दारिद्र्यता ही घरातून बाहेर जाते आणि अष्टलक्ष्मी ही प्रसन्न होते. यानंतर तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचा प्रतीक काढायचा आहे. म्हणजेच 8 टिंब जे आहेत ते तुम्हाला कुंकवाचे घ्यायचे आहे. जेव्हा तुम्ही पहिला टिंब देणार तेव्हा तुम्हाला अधिलक्ष्मी असं म्हणायचं आहे. यानंतर धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी असे तुम्हाला अष्टलक्ष्मीचे नाव घेऊन हे 8 टिंब जे आहे ते आपल्या उंबरठ्यावरती अगदी मधोमध घ्यायचे आहे. जिथे आपण उंबरठ्यावरती हळदीचे लेपन केलेले आहे तिथे तर अष्टलक्ष्मीचे महत्त्व हे खूप जास्त आहे. लक्ष्मीच्या 8 रूपांचा समूह असून आध्यात्मिक संपत्ती, भौतिक संपत्ती, ज्ञान, धैर्य, संतती, विजय या क्षेत्रामध्ये सुख समृद्धी प्रदान करतात.
आणि जेव्हा आपण पौर्णिमेला याची पूजा करतो तेव्हा त्या जीवनातील सर्व प्रकारची संकटे हे दूर होऊन सुख, शांती आणि भरभराट होत असते. आणि म्हणून अष्टलक्ष्मीची प्रतीक काढून ह्या हळदी कुंकू वाहून फुले अर्पण करायचे, धूप दीप अगरबत्ती ओवाळायचे आणि दोन्ही हातात धरून अष्टलक्ष्मीला तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि त्यांना आपल्या घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आपण जे स्वस्तिक काढलेला आहे त्या स्वस्तिकाला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचं आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. आता ही सगळी सेवा तुमची करून झाल्यानंतर एक मुख्य उपाय तुम्हाला उंबरठ्यावरती करायचा आहे. जर तुम्हाला काय करायचं आहे तर एक पिवळ्या रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे आणि त्या पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला एक मूठभर खडे मीठ ठेवायचं आहे. खडे मीठ नसेल तर बारीक मीठ ठेवायचं आहे. त्याची एक छोटीशी पोटली तुम्हाला तयार करायची आहे. त्या मिठासोबतच तुम्हाला 2 लवंगासुद्धा ठेवायच्या आहेत. म्हणजे 2 लवंगा आणि चिमूटभर मीठ तुम्हाला एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे. आतल्या बाजूने लावली तरीही चालेल, बाहेरच्या बाजूने लावली तरीसुद्धा चालेल. आता पहा, मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे. ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समृद्ध मंथनातून झालेली आहे तशीच मिठाची उत्पत्ती ही समुद्र मंथनातूनच झालेली आहे. आणि म्हणून आपण मीठ हे नेहमी काचेच्याच बरणीमध्ये ठेवत असतो. मिठाला ज्या प्रकारे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तसंच ते मीठ नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी आहे. आणि लवंग्या लक्ष्मीला आकर्षित करत असतात. आणि जेव्हा अशा 2 वस्तू आपण मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवतो तेव्हा त्या कोणत्याही घरात वाईट शक्ती अलक्ष्मीही प्रवेश करत नाही. सर्व वाईट शक्ती त्या घरामधून दूर राहतात आणि ज्या घरामध्ये वाईट शक्ती नाही तिथे लक्ष्मी ही स्वतःहून निवास करत असते. आणि म्हणून हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. आता ही पोटली किती दिवस ठेवायची? पुढची पौर्णिमा आल्यानंतर ती पोटली सोडून द्यायची आहे. त्यातील लवंग आणि मीठ वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा आहे. तो पिवळ्या रंगाचा कपडा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्यामध्ये तुम्हाला थोडंसं मीठ आणि 2 लवंगा बांधून पुन्हा अशी पोटली तयार करून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे. तसेच एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे, त्यामध्ये पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गाईचं दूध, कच्चं दूध 1 चमचाभर टाकायचं आहे. गाईचं दूध नसेल तर तुमच्याकडे जे दूध असेल त्यातील 1 चमचाभर दूध तुम्ही त्या कलशामध्ये टाकू शकता आणि थोडीशी हळद टाकायची आहे. 1 तुळशीपत्र टाकून तुम्हाला हा तांब्या कलश आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती बाहेरून घरामध्ये प्रवेश करण्याच्या वेळी आपल्या उजव्या बाजूला हा कलश तुम्हाला पौर्णिमे सुरू झाल्यानंतर ठेवायचा आहे. या 3 गोष्टी माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करत असतात. आणि जर तुमच्याकडे तांब्याचा कलश नसेल तर तुम्ही स्टीलचा तांब्या वापरला तरीही चालेल, परंतु असा कलश भरून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवायचा आहे. त्यामुळे कोणत्याही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या कलशातील पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना टाकायचं आहे. शिवपुराणामधील अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आणि म्हणून तुम्हाला उद्या पौर्णिमेला अशी पोटली जी आहे तर ती आवर्जून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायची आहे. आणि हे छोटे छोटे उपायसुद्धा तुम्हाला करायचे आहे. पौर्णिमेचा दिवस जो असतो तर तो माता लक्ष्मीचा समर्पित असणारा दिवस आहे. या दिवशी आपण जे काही छोटे छोटे उपाय करतो तर त्या उपायाने देवी लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा रात्री 12 ते 12:30 नंतर पर्यंत ठेवत राहील याची तुम्ही काळजी घ्यायची. तुम्ही जेव्हा बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुम्ही उजवी असणार आहे तर तिथे तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. तेल किंवा तूप घालायचं आहे. दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करून एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे. आणि हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 अखंड फुलाच्या लवंग असतात तर त्या टाकायच्या आहेत आणि 1 कापूरवडी टाकायची आहे. आणि संध्याकाळी तुळशीजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे, कारण तुळशीला माता लक्ष्मी स्वरूप मानलं जातं. आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीसुद्धा आपल्या तुळशीपासूनच आपल्या घरामध्ये येत असते. म्हणून कमीत कमी पौर्णिमेच्या दिवशी तरी आजूबाजूला अंधार ठेवू नका. तिथे एक छान असा तुपाचा दिवा लावायचा आहे.
त्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी निवास करत असते आणि घरातील दरिद्रता ही बाहेर जात असते. तसेच जेव्हा आपण हा दिवा तिथे लावतो तेव्हा आपल्या कुटुंबाचे नेहमी संरक्षण होत असते. त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी तुम्हाला घरामध्ये 2 कापूर हे आवर्जून जाळायचे आहेत. थोडेसे तांदूळ घ्या. तांदूळावरती 2 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. हा कापुराचा धूर जो आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. यामध्ये घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती घरातून बाहेर जाते आणि या कापुरामध्ये धुराची सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते. त्यामुळे आपलं घर हे पवित्र होत असते. त्याचबरोबर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला आपल्या घरासमोर माता लक्ष्मी, भगवान विष्णू, चंद्रदेव, इंद्रदेव, कुबेरदेव यांची पूजा करून आपल्या देवासमोर बसून अष्टलक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे. महालक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर श्रीसूक्त पठण करायचं आहे. तुळशीजवळ बसून कनकधारा स्तोत्राचे पठण करायचं आहे. या माता लक्ष्मीच्या अतिशय उच्च कटीच्या सेवा आहे. या सेवेने आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असते. आपल्या आयुष्यातील सर्व समस्या निघून जातात. त्याचबरोबर या दिवशी पिंपळ वृक्ष जर तुमच्या घराच्या जवळपास असेल तर आवर्जून त्या वृक्षाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे. कारण या वृक्षाच्या पानामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि झाडांमध्ये भगवान विष्णू निवास करतात आणि तिथे दिवा लावण्याने आपल्याला त्यांचा शुभ आशीर्वाद प्राप्त होत असतात. म्हणून जर तुमच्या आजूबाजूला झाड असेल तर तिथे तुम्ही नक्कीच दिवा लावू शकता. तर हे असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या कोजागिरी पौर्णिमेला करायचे आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तुम्हाला तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या परिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणास सर्वांचे मनापासून खूप खूप कोजागिरीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.